आला. या 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 ए ए ए ए द्या 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 हाफ कॉइन रे, हाफ कॉइन. शपथ पम्या, किती उशीर केलास यार. आणलीस ते बरं केलंस. असं झालं कधी एकदा हे घोट असे घशात आता आत जाता येत. काय मेला उतावळा नवरा आणि टिपोयवर बाटली. अत्यंत फालतू म्हण. मग बाटली घेऊन जा. नाही, कौतुक आहे मला. मला कौतुक आहे या म्हणीचं. शेवटी काय काय? आणलाय घरी, आणणाऱ्याचेच पायधरी. बाटली घेऊन जाऊ. नाही 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 भावा, थँक्यू थँक्यू. काय काय? तुला सांगतो, हा. बायको घरी नाही याच्यापेक्षा मोठं सुख नाही. पम्या, थँक्यू थँक्यू. घे. चल चल प्यायला बसू. हा. चाकणा काढ, चाकणा काढ काढ. काढ चल चल चल. माझ्याकडे कुठे भाडे नाही चकना. अरे चाकणा आणणार होतास ना. अरे तू दारू आणणार होतास ना. मग मी दारू आणली. जो दारू आणतो तो चाकणा आणतो. ज्याची बॅट त्याची बॅटिंग. असा आहे. हा. हा. मग आता बाटल्या मी आणलेल्या आहेत. हा. मग मी संपव. ए, नाही, नाही, नाही. ठीक, ठीक. लपडी नको. काय? मी मागवतो, ऑनलाईन ऑर्डर करतो. 3 दाल खिचडी मागवतो आणि प्राजक्ता स्वीट्स आहे ना, तिथनं फरसाण मागवतो. चालेल. जा मागो मागो. घे घे लवकर चल चल चल. येऊ. व्यवस्थित. बाट ग्लास ठेवल्यावर आवाज येतो. ए ए पिप्पी, अरे या बायको आली की काय तुझी? ए, नाही नाही नाही, ए, बायको नाही येणार. बायको आत्ता गाडीला बसली, ती उद्या सकाळी येणार. हा? मग मैत्रीण आली की काय तुझी? मैत्रीण नाही. बघ कोण आलाय. थांब ना. ए, मी आलास. ये पम्या, डोळा आलाय, डोळा. हे पशा आहे, पशा. कशा आहे? पशा आलाय. लपा लपा. पशा आलाय. लपा. ए पशा आलाय. लपा मी आला. दिसते तुझी ऍक्टिंग त्याला. हा? मग कशाला लपतोय? इकडे ये मा. अरे पशा आलाय. काय करायचं काय हे? काय मला काय विचारतो? काय करायचं तुम्ही सांगा. काय करायचंय? एक काम करूया, आता तो आलाय ना, तर एकत्र बसूया ना. हे येडायच काय? का? पशा टाकी आहे टाकी. हे एकटा पियल दोन्ही. ते पण आहे. ऐक ना, ऐक ना. बरोबर बोलतोय. हा पशा आहे ना, पिढी आहे रे फुल. नाही, मला पण माहिती आहे. त्याच्या पोटाला जर आपण पाईपलाईन टाकली ना, तर अख्ख्या गावाला दारू पुढे. अरे म्याला हे काम करूया. पृथ्वी बोलूया नको. बेल वाजविल वाजविल नी जाईल परत. पृथ्वी पृथ्वीक मी रिंगटोन ऐकली. दार उघड. पशा मला बरं नाहीये रे. मी बघायलाच आलोय. दार उघड. आलो आलो आलो. पशा उघडतो उघडतो. थांब थांब. ऐक 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 मी काय बोलतो ऐक. दारू आत्ताच्या आत्ता लपवा. दारू आत्ताच्या आत्ता लपवा. आणि मी त्याला असं सांगतो की मला बरं नाहीये म्हणून तुम्ही पण बघायला आलाय. Yes. मग तो आत आला की तुम्ही त्याला घेऊन निघून जा. मग तुम्ही तिघं गेलात की मी तुमच्या दोघांना फोन करतो. मग तुम्ही दोघं नंतर या, आपण बसूया. पृथ्वी जरा जोरात बोल, ऐकायला येत नाही. अरे आम्ही आलो. पशा पशा आलो. पृथ्वी दार उघड. थांब, माझ्या बाटल्या लपून होऊ दे. माझ्या उघडतो उघडतो. थांब प्रथम. अरे पैसा. अरे पैसा. अरे अरे पैसा. इकडे कसा? काय लपवतोयस? नाही काही नाही. काहीतरी लपवतोयस. नाही. मग एवढी ओव्हर ऍक्टिंग का करतोयस? दार का नाही उघडत होता? पशा मला बरं नाहीये ना, मी बाथरूम मध्ये होतो. हाय प्रसाद. हाय प्रसाद. मग यांनी का नाही दार उघडला? घर मालक आहे ना तो. मग घर मालक आंघोळ करताय, आम्ही दरवाजा उघडतावाय. बरोबर दिसत नाही मला ना. नाही पटत आहे. आपल्या संस्कृतीत बसत नाही दुसऱ्याचा दरवाजा उघडणं. दार का नाही उघडला? पशा रे, हे पशा तू कसं काय आला रे इकडे? दार का नाही उघडला? अरे पशा. काहीतरी लपवताय. अरे नाही पशा, मी खरंच म्हणजे अरे कसं काय आलंस बाबा अचानक असा इकडे? काय होतंय तुला? मला डिहायड्रेशन. कोलॅबरेशन. कोलॅबरेशन काय झालं? मला डिहायड्रेशन झालं. ओके, मला पटलंय. चला हा. चला निघूया.
हा निघूया निघूया हा चला 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 मग निघूया 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 चला मग चला 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 रे चल पशा चला निघूया चल पशा. चला चल 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 मी चला. इथेच थांबणार आहे. आ मी नाही येत, मी इथेच थांबणार आहे. आ आ म्हणजे पिपीला बरं नाहीये, त्याच्यासोबत मी इथेच थांबणार आहे. अरे पशाला कशा कशाला पशा हे यायचंय ना आता मला तर वाटतंय बरं म्हणजे मी गोळ्या घेतल्या काहीतरी लपवताय ना. नाही 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 ए चला रे चला चला, चला चला, चला चला चला. जाऊया चल चला चला चला, 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 चल 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 रे चल चला सगळ्यांनी चला चल रे चल फोन कर आठवणीने ऋत्विक तुझंच घर आहे. नाही नाही, मी सोडतोय मला चल 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 हा चल. खाली थांब फोन करतो खाली थांब चल, चल. फोन ए, चल चल रे, पशा पम्या. हा निघतो चल पशा चल 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 ये पशा जाऊया ये चल खाली थांब मी फोन करतो मग या काय कुजबुजताय? नाही ते निघतायत हा, आता ते चाललेत चल येतो पशा हा चल श्रमेश चप्पल घालून जा काय रे? कोण पशा हाय हाय इकडे आहे. पशा. नाही येत आहे सांग. लावायचं गोचिड माहिती आहे चल नाही चल चल नाही ते चल 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 दरवाजा लाव. पिनहोल मधनं बघ ते परत येत आहेत का. सौमित्र बघ नक्की गेले. हा गेलेत कन्फर्म कर. केलंय गेलेत कशा पशा सिंगल मॉल्ट अख्खी सिंगल मॉल्ट अरे परवाना दुबईवरनं एक मित्र आला, तो घेऊन आला स्कॉच. म्हटलं मी कोणासोबत बसणार, फक्त माझ्या भावासोबतच बसणार ना. क्या बात आहे यार पशा अरे पण आलो ते दोघं हावरे इथे रे. म्हटलं आई शपथ, आता काय करायचं. एक स्कॉचचा खांबा, ते दोघं माहिती आहेत ना पितात सगळे. टाकी आहे. त्या पाम्याच्या पोटाला पाईप लावला ना, अख्ख्या समाजाला दारू वाटेल. हा आहेत दोघं चिंदी थोडे चांगले जायलाच मागत नाही रे भावा. हा बाबा का खंबा दोघांनी संपवायचा. येस पशा ए पिपी एक मिनिट, पण तू आजारी आहेस ना. हा पण ठीक आहे ना, म्हणजे 2 घोट घेतले तर फ्रेश हे पशा हा पशा एक मिनिट थांब आधी माझा फोन स्विच ऑफ करतो, नाही तर हे परत येणार आहेत. हा. परत काय येणार आहेत. येणार आहेत बोललो मी. ही रिक्षा नाही मिळत आपल्याकडे खाली. अच्छा म्हणून मला वाटलं काहीतरी वेगळं. चल. घे, घे, पशा तू बर. ये नाही रे पशा नाही ये, भाई, तू भर. ये आज मेरा मोठा भाई भरेगा. मेरा भाई तू भर एक मिनिट विसरला की काय बोलवायला नालायक कुत्रा एक नंबरचा तो. फोन लावतो थांब ए स्विच ऑफ लागतोय फोन याला झोपला असणार तो. बेरवा कोण रे. वहिनी आली की काय. नाही नाही वहिनी नाही एक मिनिट थांब, मी बघतो बघतो मी थांब. पशा कोणाचं तरी भाग्य आलंय. अरे पम्या! दोघं परत आले. आई शपथ. पशा थांब. पशाला कॉल कर एक काम कर काय बोलू नको, शांत बस. हा त्याला कॉल कर, तो आत आहे की नाही आपल्याला कळू दे. कशाला तुझा फोन स्विच ऑफ नाही केलास, करायचा होतास ना. ये मेल्या बाहेर आवाज येतोय फोनचा, दरवाजा उघडा ये. ए, पम्या मला बरं नाहीये रे. अरे हे मगाशी जे आपल्याला बोलला तेच करतोय हा. दरवाजा उघडा आधी. दरवाजा उघडा. मला पण हेच वाक्य सांग. अरे तर ते महत्वाचं आहे का पशा. दारू लपव ना यार, दारू लपव लवकर. अरे दरवाजा उघडा ये. ये, तिथे नको लपव.
मागे लपव सोफ्याच्या मागे लपव तू काय लपवतोय का? नाही रे पशा जवळ पडतं असा पेक भरायचा असं प्यायचं ठेव, 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 ठेव. लवकर उघडा दरवाजा तोडू आम्ही. बर ओके. गेला काय गेला दाड्या गेला आलेला कुठून तो आला मग कुठून तो? प्रथम वा. हा, हा. अरे पम्या अरे चल काय बशा काय? गेला ना नाही गेला अरे हे पम्या नाही गेला असून पम्या आहे पम्याच बोलतो सॉरी पशा आहे पम्या. हा तुम्ही परत का आलात? तू जाणार होतास ना. पण तुम्ही गेलेलात ना. तू गेलास की नाही ते बघायला आलो मी परत. मग अरे तू जाणार होतास ना. तुम्ही गेलेलात ना. अरे पण तू गेलास की नाही ते बघायला आलो ना परत. मग तेच होते तेच होते रिपीट टेलिकास्ट आहे आता. परत का आलात? तुम्ही काय लपवताय? नाही काहीच नाही काहीतरी लपवताय. नाही पशा अरे माझ्या मोबाईलला इकडे अरे काय रे काय रे पम्या काय झालं रे काय म्हणतो हो रे काय आहे हा अरे मोबाईल कशाला मरायला परत आला तू बोलास ना त्याला घालवतो घालव ना अरे पण जरा कळसोस ना थोडीशी कळसोस मी त्याला घालवतोच आहे ना. काय घालवतोय दारू प्यायचं ठरलं होतं ना. ऐक आता तो आलाय ना आपण काय करू शकतो का मला माहिती आपल्याला दारू प्यायची आहे आपण एक काम करू आपण उद्या पिऊ ना. उद्या तुझी बायको येईल ना परत. अरे बायको असेल तेव्हा नको पिऊया बायको नसेल तेव्हा अरे पिऊया. पण एकदा मेंदूला ऑर्डर दिली ना दारू प्यायची तो थरथरायला लागतो ना. अरे पण सतत मी दारू- ऐकतोय. काय बोलताय? काय बोलताय? काय बोलताय? काय लपवताय सांगा. थांब काय लपवताय? सगळं सेटल होते. थांब काय लपवताय? काय लपवताय? मी काय लपवत नाही मी सांगणार आता. काय लपवताय? आमचा तिघांचा प्यायचा प्लॅन ठरला होता. तू चौथा अचानक आलास म्हणून तुला कटवायचा प्लॅन चालू होता. हा पीपी आहे त्याच्यात. पिपी पिपी इथे पिपी इथे ये. एवढा नीच आहेस. काय पशा अरे मी तुझ्यासाठी स्कॉच घेऊन आलो. त्याने स्कॉच आणली म्हणून तू आम्हाला पाठवत होतास. हा बोलला हे दोघं हावरट आहेत. हा काय बोललाय माहिती तुझ्याबद्दल. तू टाकी आहेस तुझ्या पोटाला पाईप लावता जगाला पुरेल. एक मिनिट पिपी यार चला दोन्ही मांडवाचा वराडी बनतो यार तू. ओके मी दोघांना खोटं बोललो. एक मिनिट टाइम प्लीज मला मारण्याच्या आधी 1 मिनिट शांतपणे ऐका. 1 मिनिट शांतपणे ऐका. तुम्ही हाफ कॉईन आणलेली आहे बरोबर तू स्कॉच आणलेली आहे बरोबर. मग? तुझ्या घरी तू दारू पिऊ शकतो नाही तू नाही तुझी बायको तुला पिऊ देईल. नाही माझ्या घरी आपण दारू पिऊ शकतो बायको पण नाही माझं घर अख्खं रिकाम आहे. आपण पिऊ शकतो की नाही मिळून पिऊ शकतो की नाही. मग मारामारी करायची का दारू प्यायची. भांडू नको. एक चला पिपी. ए पिपी दरवाजा उघड कर. दरवाजा उघड. कशा सगळे बाहेर आलो का दारू यात राहिली का. हा वेळ नको काढू चल. नाही रे लॅश लागला लॅश लागला चावी आत आहे दारू आत आहे दुसरी चावी नाहीये माझ्याकडे. मला हा परफॉर्मन्स एवढा आवडला. लवली सई. नशीला परफॉर्मन्स एकदम. काय मेला जीव जातोय दारू म्हणल्यावर. बापरे. पण तुमच्या एक्सप्रेशन्सचं काय करायचं यार. म्हणजे स्कॉच म्हणल्यावर तुमच्या डोळ्यात जी पाखरं नाचायला लागली ती आम्हाला सिल्वर स्क्रीन एवढी मोठी दिसली आणि सगळ्यांच्या डोळ्यातली.
फार सुंदर संकल्पना. ट्विस्ट पण आम्हाला खूप छान होता. अनएक्सपेक्टेड ट्विस्ट होता. मस्त झाला परफॉर्मन्स. एक कॉम्प्लिमेंट द्यायची राहिली ती म्हणजे सेट आणि लाईटसाठी एक भजनी ठेका प्रसादच्या फोनचा आला ना, त्याच्यानंतर दिवे जे नाचलेत, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. मंडळी, बार मध्ये आलेल्या कस्टमरसाठी संगीताची मैफल रंगवायला सज्ज झालाय एक गायक. चला तर बघूया हास्याची ही मैफल कशी रंगते ते. जे दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतील अतरंगी कलाकार. एक 2 मिनिटं द्या फक्त. येस दोन जी हाँ जी हाँ जी हाँ एक आप ओळख सही करून बात। द्यायची समीरजी. हाँ जी हाँ जी. हे आपल्या या बारचे खूप जुने मेंबर आहेत. सतपाल भाई डिंचॅक. हाँ नमस्कार जी. येस. नमस्कार कैसे हैं आप? आणि समीरजी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील आलाय, हेमंत भाई डिंचॅक. हाँ 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 नमस्कार जी कैसे हैं? भाई पप्पा काय करताय समीरजी? भाई उशी लाव रे. अरे, काय करताय बघा ना. हे स्टेपिंगचं हे. अरे भाई भाई पप्पा जी अरे, हाँ, चला, जी. आवरणार आहे. माफ करें माफ मी सॉरी बोलतो भाई. सॉरी खरंच सॉरी. समीरजी काय करताय? नाही नाही ते जरा स्टेपिंगचं हे झालं. सॉरी भाई. आणि समीरजी हा त्यांचा पंटर. कैसे है जी? ठीक है वहाँ से ठीक है. कैसे हैं? समीरजी सतपाल भाईंबद्दल मी काय बोलणार. खरं तर मी खूप लहान आहे त्यांच्या. समीरजी आहे पुढे वेळ. जी हाँ जी हाँ जी बोलतोय. हाँ जी हाँ जी हाँ. म्हणजे तुम्हाला सांगतो समीरजी, हा बार 1960 साली सुरू झाला. वाह. त्या दिवसापासून पुढे 40 वर्ष सलग रोज या बारमध्ये येतात. वाह. आणि आता जिथे बसलेत ना ती रेग्युलर जागा आहे तो कोपरा त्यांचा. वाह, वाह, नेहमी तिथेच येऊन बसणार सतपाल भाई. वाह, वाह. म्हणजे मी मी काय सांगू, मी लहानपणापासून बघतो त्यांना या बारमध्ये. वाह 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 वाह. म्हणजे माझे बाबा आधी इथे वेटर म्हणून काम करायचे. ते मला लहानपणी घेऊन यायचे. तेव्हापासून मी सतपाल भाईंना बघतोय आणि आज प्रत्यक्षात माझ्या समोर सतपाल भाई. हेमंत भाई तुम्ही बोला, मला शब्द सुचत नाहीयेत. दो लफ्जों की हाँ. मी बोलू का रे? सॉरी भाई. आता तुम्ही सगळे माझ्या पप्पाची हालत पाहताच. मी माझ्या पप्पाला इकडे का बरं आणलं असेल याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल खरं तर. जी जी. म्हणजे ह्या बारचं आणि माझ्या पप्पाचं नातं कैर जवळचं कैर. माझ्या पप्पानं रोज या बार मध्ये यायचा. घरी महिनोन महिने यायचा नाही पण रोज बार मध्ये यायचा. त्यांच्या रेशन कार्डवर बारचा पत्ता होता. म्हणजे माझा बाप जिंदगीत एवढा इतला वफादार होता की त्यानं आयुष्यात 5 बायका बदलल्या पण बार नाही बदलला. हे जे इकडे बसले ह्या सोफ्यावर बसले ही त्यांची जागा परमनंट होती. पण ते नाही म्हणतायत. वयोमानानुसार. अच्छा भाई हाँ नहीं बहुत बढ़िया जी बहुत बढ़िया. म्हणजे दिवसभरात आलेले सगळे भोगाले दुःख ते बिचारे इकडे येऊन विसरून जायचे. क्या बात है, बहुत बढ़िया. हा बार ना कलेजा होता रे त्यांचा. वाह. पप्पा 95 वर्षाचे झाले. बारे बारे कुठे बसला रे? मी बोलला का हॅपी बर्थडे म्हणून? मी फक्त बोलला की 95 वर्ष वय झालंय. अच्छा मला वाटलं की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे शान्या? एकदा सांगितलेलं कळत नाही, मार खायचंय तुला हा? अरे बापरे मेन रिलीज नंतर प्रोमो आला. दत्तो कलाकारावर हात उचल्याचा नाही. हात उचल्याचा नाही कलाकारावर. बाई मी हात नाही डायरेक्ट तुडवणार होतो त्याला. कमाल आहे. पप्पा नका. पप्पा ऐका. पप्पा तुम्ही ऐका ना पप्पा. नका पप्पा. काय करताय पप्पा? पप्पा अरे नका. पडलं ना त्याला, घ्या ना. पप्पा नका करा ना काहीतरी. अरे मी बोलतो ना, पप्पा. भाई भाई अरे पुढे पप्पा मी बोलतो ना त्याच्याशी. मी बोलतो ना पप्पा. तुम्ही पप्पा तुम्ही संताप नका करू यार. पप्पा संताप नका करू. अरे ओ आडी. बाई 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 अरे तुला माहिती ना पप्पाले कलाकारावर हात उचले चालत नाही ते. तू अव खाते तुले त्याच्यासारखे माकडचा जमता का तुले? हा नंबर 1 चा असा पोचेल जौकर आहे तो. जोकर नाही सिंगर आहे मी. अबे जे काही आहे ते दोन्ही आहे तुझ्यामध्ये. अरे ह्या माणसानं ना माझी लिंकच तोड टाकले. काय बोलत होता रे मी? हे तुमचे 95 पप्पा आहेत. होय?
वय 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 95 वय बाबांचं वय 95 आहे हे म्हणत होतो. माझ्या पप्पाचं वय 95 वर्ष आहे रे, पण आता जगणं मरणं हे का आपल्या हातात राहते? नाही. अबे ते देवाच्या हातात राहतं. वा. डॉक्टरनं सांगून टाकलंय माझ्या पप्पाला ना हार्टची बिमारी आहे. दर्द दिल नको ना रे. गाणं बसत होतं. अरे मग थांबा ना, बोलतात. सॉरी भाई, मरीन हा माझ्या हात. सॉरी सर, मी माझ्याकडून सॉरी भाई. डॉक्टरनं डायरेक्ट सांगून टाकलंय का बा आता तुझ्या पप्पा काही दिवसांचा साथीदार आहे रे. आणि त्यानं सांगलंय का बुवा, भाऊ तुला जेवढा आनंद ह्या म्हाताऱ्याला देता येईल तेवढा आनंद ह्या म्हाताऱ्याला दे. खुशी रहे. नको ना रे. आपला एकच मकसद आहे जिंदगीत, आपला एकच मकसद आहे आपल्या बापाला खुश ठेवणार. वा वा. मी ना विचारलं बापाले, पप्पा पप्पा आय लव्ह यू, काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगशान ते साला विमान मागू आपण, कुठं जायचं तुम्हाला सांगा. मी ना असं फक्त बोलणार रे पप्पानं. अरे मला पहिले काहीच समजत नव्हतं. मम्मीनं चेहरा पाहिला, माझ्या डोक्यातली ट्यूब पेटली आणि मग मीनं म्हटलं की यार पप्पाले बार मध्ये जाणं आहे. मी म्हटलं बार मध्ये जाणं आहे तर कोणत्या तर MHJ बार मध्ये. अरे जो माणूस 40 वर्ष MHJ बार मध्ये येऊन स्वतःचा आनंद मिळवत होता त्या माणसाला परत आनंद द्यासाठी मी ना ह्या MHJ बार मध्ये त्यांना आज आणलाय. लक्षात आलं? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे नाही रे, काय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हेमंत भाईंसाठी. हेमंत भाई, आपल्या सतपाल भाईंना त्या काही जे सिंगर आवडायचे ना, धीरेन कुमार. धीरेन कुमार नाव ऐकलंय मी ना. त्यांचा मुलगा आहे समीर कुमार. समीर कुमार. समीर कुमार जी का तुम्हें नमस्कार. भाई, थांबा. भाई, मी बोलतो भाई. पप्पा. एक मिनिट थांबा भाई. पप्पा हे हाय. अरे काय करताय समीर? अरे मी असा उभं होतो ना तसाच गेलो पुढे. काय करतो भाई आहेत ते? पप्पा त्यांनी तुझ्या पप्पानं तो पैसा उडवला ना, त्याच्यावर तू मोठा झालास, लक्षात ठेव. होय, माफ कीजिए माफ कीजिए. 2 मिनिटं थांब ना यार. माफी मी बोलतो, थांब 2 मिनिटं. लागलं नाही ना? हेमंत भाई, अरे आवर रे त्याले. हेमंत भाई सॉरी, मी सॉरी बोलतो, पण घाबरू नका भाई. आमच्याकडून अजून एक सरप्राईज आहे भाईंसाठी. काय? म्हणजे त्या काळात या बार मध्ये नाचणारी हा. आणि सतपाल बाईंची फेवरेट हा. बार डान्सर डॉट, तिला आम्ही इथं बोलवलंय. बार डान्सरचं नाव डॉट हे कसं? नाही, खरं तर तिचं नाव रुक्साना होतं, पण त्या काही भाईंना बिंदू नावाची हिरोईन आवडायची म्हणून तिचं नाव त्यांनी डॉट असं ठेवलं होतं. ये ऐडा से काय बोलला रे? बहुत अच्छा. काय बोलला? बहुत बढ़िया. बहुत मस्त आहे, अच्छा. मस्त आहे. बहुत अच्छे. Yes. बहुत बढ़िया. सो प्रेझेंटिंग Yes. MHJ नाईट क्वीन, बारची शान, ब्युटी क्वीन डॉट. अरे बापरे, एवढी गरजच नव्हती ना काही करायची. अरे बापरे. अरे पप्पा. अरे ही डॉट आहे. अरे ही डॉट 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 आहे. सत्तूबाई काय साहेब रे? सत्तूबाई पप्पा. अरे पप्पा 10 वर्षानंतर हसला रे पप्पा. रामपा. अरे 10 वर्षानंतर हसला बाय बाबा. रामपा इकडे भाई. अबे इकडे तू. भाई, मारू अबे नका. इकडे ये. घाबर तू काय बी आहे ना. एक आहे माझ्याकडून तुला एक भाई, आहे. नको. धार नको, भाई. अरे घे राहू दे. आण रे. काढ काढ काढ. अरे एक- एक.
पप्पा जिंदगी एक सीसो है चल 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 अरे खूप वेळ जातोय पप्पा उठा पप्पा. बस 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 वा 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 पप्पा मी जरा खुश आहे आज. मी आज सगळ्यांना पार्टी देऊन टाकतो डायरेक्ट. मित्र हो ऐका, आज तुमचं सगळ्यांचं जेवणा खावण्याचं बिल मी भरणार आहे. वाह एन्जॉय करा. वाह वाह एकदम जोरदार तालियां इस रिश्ते के लिए बहुत जोरदार तालियां और ये रिश्ता देख के खूबसूरत रिश्ता देख के एक बहुत ही खूबसूरत नगमा मेरे जहन में आ रहा है थांब रे, पप्पा हे नको हे नको. ए, पप्पाला आवडलं नाही हे गाणं. त्यांना- हा तुम्ही फरमाईश सांगा मी तुम्ही गातो. सांगा. हा सांगा हा कुठलं गाणं गाऊ एकदा एकदा परत एकदा पप्पा मला परत नाही एकदा सांगा खेळलेलं प्लीज नाही प्लीज परत इकडे- एकदा इकडे- सांगा. किया तू ना नाही ना नाही ना नाही ना हे बी नको ना रे. त्यांना जे पाहिजे ते म्हणणं रे तू. म्हण म्हण तू कायले तू डोकं चालवतोय रे. नको चालू ना. त्यांना जे पाहिजे ते म्हणणार. तुला अरे समजलं? त्यांनी जी शब्द ह्याच्यावर गाणंच नाहीये हे कुठलं गाणं मी म्हणायचं सांगा बघू अरे मुंगडा अरे वाजव रे वाजना ना कितने मारेगा शानपट्टी गाने का वाट लगाता है क्या बात क्या बात क्या बात. A true musical and danceable performance. क्या बात. Simply great. सोनाली ताई. आउटस्टँडिंग. फार छान झालं. समीर, मला तुला एक गिफ्ट द्यायचं आहे आणि ते मी खूप दिवस माझ्याकडे जपून ठेवलं होतं. माझ्या एका व्हाईट लिलीच्या प्रयोगामध्ये पेणचे एक अतिशय प्रेमळ कलासक्त दर्दी रसिक प्रेक्षक आहेत विनायक गोखले म्हणून. त्यांनी त्यांच्या मित्राकडनं करून घेऊन मला एक चार्ली चॅपलिनची मूर्ती भेट दिली होती आणि मला आनंद खूप झाला होता, पण खूप दिवस कळत नव्हतं की ती मला पेलता का येत नाहीये. मला असं वाटतं ती ज्याच्या मालकीची आहे त्याच्याकडे ती पोचू दे. तू पुलंना आणि चार्ली चॅपलिनना देवासमान मानतोस आणि मला असं वाटतं की तुझी जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते, त्याची योग्यता माझी नाही. हो 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 किती भारी आहे. थँक्यू सो मच हे किती गोड जेस्चर आहे ताई. एकदा ताईसाठी जोरदार टाळ्या. हाऊ क्यूट हाऊ क्यूट. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. समीरदा, तू कितीही वर्ष काम करत राहिलास तरी अपॉर्च्युनिटी न सोडणे ही तुझी जी वृत्ती आहे ना ती आम्हाला बहाल कर तू. म्हणजे ती वाट, कारण त्याची सगळ्यांनाच वेळोवेळी गरज पडत असते. त्यामुळे ही तुझी वृत्ती घ्यायला मला खूप आवडेल. आय एम प्राऊड ऑफ यू. खूप मजा आली. थँक्यू सो मच सई बने, दत्तू, हेमंदा स्पॉट ऑन. मस्त साथ होती तुमची. बने म्हणजे आम्ही डॉट अजून दुसरी कोणीच असू शकत नाही असं मला वाटतं. Yes. डॉट फक्त तूच असू शकतेस. आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. पीपी माय फेवरेट. आउटस्टँडिंग नेहमीप्रमाणे. मजा आली. थँक्यू सो मच मंडळी, शेक्सपियरनं म्हटलंय नावात काय ठेवलंय, पण याच नावांमुळे काय काय करामती घडतात हे आता आपण बघणार आहोत. ज्या दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. एक फोन 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 कोण? अरे सोनाली मॅडमचा फोन. हॅलो. हां बोला मॅडम. थँक्यू
लग्न झालं ना आपलं, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. क्या करतायत आपल्या माझ्याकडनं थँक्यू सांग. मॅडम नयन पण थँक्यू सांगते. हो हो, न्यूझीलंडला जाते हनीमूनला. MHJ ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे, ते सगळं मॅनेज करतायत. हो हो हो, अख्खं सगळं. तुम्ही कुठे आहात? हास्यजत्राच्या सेटवर. अच्छा अच्छा, तुम्हाला तो विमानाचा स्टॅच्यू मिळाला, तो तुम्हाला मला द्यायचा आहे. ओके, मी नेमका आज नाहीये तिथे मॅडम. अच्छा, नेक्स्ट शेड्यूलला द्याल का? ओके, चालेल. आणि ते पाणीपुरी आणि मोदक नंतर. हॅलो सर. अरे बापरे. हॅलो हॅलो. हॅलो मॅम. विजय सानप. मी प्रिया आणि मी शावली. विजय सानप या नावाने बुकिंग केलंय. चालेल सर. लेट मी चेक. हा. लेट मी चेक. ओके. ही घ्या सर. ठीक आहे मॅडम, आम्ही तुमचे सगळे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुमचे एअरप्लेनचे तिकीट आहे मॅडम, रूमचं बुकिंग आहे मॅडम, आणि सगळे तुमचे कूपन आहे, डिस्काउंट कूपन, सगळं. हॅपी जर्नी. एक मिनिट. हॅलो. हॅलो सर. हनीमून पॅकेज बुक केलंय ना? हो सर. सगळीकडे माझंच बुकिंग केलंय. बायकोचं नावच नाहीये. बायको कुठे आहे? सर, हनीमून पॅकेज मध्ये आम्ही फक्त माहोल देतो सर. बायको तुमची तुम्हाला जाणायची असते. नाही, तसं नाहीये. ही बायकोच आहे ना माझी. हा, तुम्ही ते घोळ केलं ना, ते बुकिंग मध्ये नाव नाही यायचं, हे जरा बघा. सर, मला बघू, मला इकडे बघू. हा. चालेल सर, लेट मी चेक. हा. जाडी मार. झाडी मार म्हणजे काय म्हणताय? ते चेक करतायत ते झाडीमार म्हणजे. सर, मगाशी तुम्ही नाव सांगितलं विजय सानप. हा, करेक्ट. हे विजय सानप. हा. आणि मी नयन माने. मॅडम, तुमचं खरंच लग्न झालंय? हो. हा. तुम्ही खरंच कपल आहे? अरे हो, हे काय प्रूफ पण आहे माझ्याकडे. काय बोलतो उगाच हनीमून पॅकेज बुक करायला येऊ का आम्ही? हॅलो. एक मिनिट, आमचं एक नाही सर, तुम्ही बसा. एक मिनिट. अरे, माझं माझा बुकिंग problem- आहे ना? मॅडम, आपण नंतर. हा सर. हॅलो. हॅलो सर. मिस्टर कमल माने फ्रॉम राजधानी सातारा, MA 11. मी प्रिया आणि मी शावली. बुकिंग आहे का बघा आमचं? चालेल सर, लेट मी चेक. माने ना? हा, तर तुम्ही माने या ना माने, पण मी मानेच. मस्त आहे ना दाढी मिशी. हा सर, सापडले सर. हा, सापडले. हे सर तुमचं. सर, वंडरफुल जर्नी सर. सर, आता एवढं ब्युटिफुल न विश केलंय म्हणल्यावर वंडरफुलच होणार आहे सगळं. दाढी लय चाबरी आहे. आमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बोला. ओय. तुमचं काय ते बोलते बोलू. आमचं जरा नाही, आहे. जरा थांबा. 10. हे काय? काय सर? मिसेस कमल माने म्हणून बुकिंग केलंय माझं. हो सर. अरे हो, काय मी मिसेस आहे वय? नाही सर. काय बांगड्या भरून आलो होय इथं मी? नाही सर. मग मिसेस काय म्हणताय तुम्ही? नाही हे सर. काय आहे आणि इथं? बघू सर. काय आहे? सगळीकडे लगा फिमेल लिहिलंय तुम्ही. सर. पण हे माझ्या रूम मध्ये कोण आहे? मिस्टर नयन माने. हे कोण आहे? हो नाही हो, ही आहे. हा माझा ही माझी बायको आहे, नयन माने. लगा जवळ बनवाबनवी केली तुम्ही. अहो, हे काही नाही हो, हे ह्यांचा असाच गोळ आहे. सर, एक मिनिट सर. तुमचं नाव विजय सानप? अरे यार, दुसऱ्यांदा सांगतो यार, विजय हो सानप हो. नाव आहे. तुमचं नाव नयन माने. हो. आणि तुम्ही कमल माने. कमल माने. शिवले कळलं काय तुला? काय गोल झालं ते? काय झालं? अरे दहीसर पोईसर मॅटर झालंय. काय म्हणजे काय? नाही, दहीसर पोईसर बाजूबाजूला हाय असं आपल्याला वाटतं, पण दहीसर एका टोकाला आहे आणि पोईसर दुसऱ्या टोकाला आहे, आणि त्यांच्यामध्ये अख्खं बोरिवली हाय सर. बाबाला सांग हे उदाहरण जाऊन. जैसर कोईसर हे उदाहरण द्यायची ते गरज नाही. मुळात बेसिक प्रॉब्लेम झालाय ना, तो सॉल्व्ह करा तुम्ही यार, प्लीज यार. तसं नाही सर, तसं नाही. कसं सर, तुमचं नाव काय आहे? अरे यार, विजय सानप, तिसऱ्यांदा सांगतो यार नाव मी. हा सर. आणि तुमचं नाव? नयन माने. आणि तुमचं नाव आहे? कमल माने. हा, आमच्या सिस्टीमलाच असं वाटलं की माने हजबंड वाईफ, आणि मग त्यांचं हनीमून आमच्या सिस्टीमने बुक केलाय सर. आणि तुम्ही एकुलते एक राहिलाय सर. अरे यार, तुम्ही
सर सिस्टीमचा गोंधळ आहे सर. अरे सिस्टीमवर टाकू नका यार, तुम्ही मॅन्युअली फीड करता ना, अपलोड कोण करतं, तुम्हीच करता ना. तुमच्यामुळे घोळ झाला, तो सॉल्व्ह करा यार प्लीज. हा बघा तेवढं. सर पण यांच्या मॅटर मध्ये तुमची मज्जा झाली सर. माझी कसली मजा. आम्ही मजाक मजाक मध्ये तुमचा वसई नायगाव देवा मला पाव झाले सर. म्हणजे तुम्ही सोलो ट्रिपला चालले होते ना, तुम्हाला बायको पण भेटली आणि हनीमून पॅकेज पण भेटले सर. अरे यार काय बोलते यार ही पोरगी. तुम्ही आता काय बोलत, तुम्हाला कळतंय का? सॉरी मी अरे यार ज्याने हनीमून पॅकेज बुक केलंय तो सोलो जाणार आहे, आणि मुळात माझी बायको या तिसऱ्या माणसाबरोबर का जाईल कुठेतरी. नाही नाही पाहू नाही बघा, तिसऱ्या नाही माझ्या बरोबर चालले होत्या. अरे माझ्यासाठी तू तिसराच असणार यार, तू काय बोलतोय. तुम्ही आता- एक मिनिट तुम्ही आता काय बोलत जरा ऐका तुम्ही काय बोलताय. मला बोलू तर द्या ना तुम्ही. मला बोलू दे. अरे इथे प्रॉब्लेम काय आहे? माझ्या नावापुढे मेल लिहिले, मेल केलंय माझं. पण माझं फिमेल केलंय का तुम्ही? बाय आहे का मी इथं नाही काय? नाही नाही, मी ना कंप्लेंट करणार काय? आहे. मेंटल हॅरॅसमेंटची कंप्लेंट टाकणार आहे तुमच्या विरोधात. बास मला नाही माहिती. ऐका ना, दोन्ही मानांपैकी एकाच मानाने बोला ना, माझी मान दुखायला लागली आहे. अशीच शांतता पाहिजे आता. आता कोण काय बोलणार नाही, हीच शांतता अशीच. तुम्ही मला बायकावर केले. असं आता कमल हे बाईचंच नाव आहे ना सर? कोणी सांगितलं? कमल हसन कोण आहे मग? कोण आहे? आहे? अरे कमल हसन चाची 420 बघितला नाही का? नाही. ऐका थांबा, मुळात कमल हसन कोणी हा प्रश्नच नाहीये. त्या माझी फाईल कुठे आहे? हा या बुकिंग मध्ये फक्त माझं नाव आहे, माझ्या बायकोचं नाव आहे, हा प्रश्न आहे ना. मग तो प्रश्न सॉल्व्ह करा ना यार तुम्ही. तुम्हाला मी बेसिक प्रॉब्लेम झाला ते सांगतो, तो सॉल्व्ह करत नाही, तुम्ही दुसऱ्यांना एंटरटेनमेंट करत बसता यार. नाही सर, कटतो सर. मॅडमचं आडनाव जर का सानप असतं तर हा मॅटरच झाला नसता ना. पण मला नाही बदलायचंय माझं आडनाव. माझी काहीतरी आयडेंटिटी आहे ना, मला तेच माझंच आडनाव लावायचंय. मग सर तुम्ही बदला ना. तुम्ही माने करा, लिवायला पण सोपं जाईल, पटपट होईल आमचं. अरे लिहायला सोपं आहे म्हणून तुम्ही सांगाल ते, तुम्ही उद्या नाव ठेवतो चाललंय असं बोलतील लोक. काही बोलताय तुम्ही, सोपं वाटतं म्हणून. मुळात आपल्याला नवरा नाव बदलत नाही, माहिती आहे ना. चुकीचं आहे सर. मग तुम्ही माने सानप लावता काय? त्याची का लावू मी सानप आडनाव? मला नाही आवडत. का लावू मी? माझी आयडेंटिटी आहे माने, तेच मला आवडतं, माने. आला का चालतंय की मग. बघा मग विचार करून. अरे विचार करून काय बोलतोय हा? तुम्ही काय react करताय? माझी बायको आहे ती बायको. नाव बदलायला लागणार नाही ना म्हणून म्हटलं. अरे आडनाव बदलायला लागणार नाही म्हणजे तुम्ही ट्रिप पुरतं ट्रिप पुरतं, बाकी काय नाही. काय बॅग आहे काय? ट्रिप पुरतं नेली आणि परत आणून दिली. काही बोलताय? ऐकून घ्या, तुम्ही चुकीचं बोलताय. एक मिनिट मला अरे त्यांच्याशी थांबा बोलू ना दे. यार, ह्यांना सगळं ऐकून सगळंच बोलताय तुम्ही लगा. हे मुद्दा बघा. ऐकून घ्या. ए, ऐक ना बाबू, ऐक ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याशी मतलब आहे ना. ऐकून घे ना, कोणाचं तरी ऐकून घे. एकटंच बोलतंय का सगळं? थांबा जरा. मुद्दा काय? 6 दिवसाचा प्रश्न आहे की नाही? हा, हा. फक्त 6 दिवसाचा. हा. ह्या जर माझ्यावर यायला तयार असतील ना, माझ्या वस्त्राचा खर्च करा, दाढी मिशी काढून बाय बनवून ये तुम्ही. चालेल चालेल, पगारातून स्पॉन्सर करतो. चालतंय. मला पण मी जायचं. का पुरुष बनून येऊ? मी का येऊ पुरुष बनून? मला नाही यायचं. मी काय मोठी मिशी लावून फिरू? हा मॅडम. हे काय तू लाव. मी कशाला लाव मॅडम? तुम्हाला ट्रिपला जायचंय ना. हे बघा तुम्हाला ऐका माझं ऐकून घ्या मॅडम. हे मस्त सोल्युशन आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक मॅडम आमच्या अशाच मिशी लावून ट्रिपला गेल्या होत्या. त्यांचं लाईफ म्हणजे बाईकडे ते नागकुळे बदलले एकदम मॅडम. म्हणजे तुम्ही एकदा भेटता काय त्यांना? तुम्हाला पटेल. तुम्ही पण मिशी लावून मी कशाला भेटू? ऐका ना, माझं बुकिंग करा ना. एवढंच करायचंय तुम्हाला. मयुरी मॅडम, मयुरी मॅडम, मयुरी मॅडम, मयुरी मॅडम, या इकडं मयुरी मॅडम. मयुरी नाव आहे त्यांचं. मयुरी 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 येत आहेत. या या या. हाय Hi. तुम्ही. हाय आहे मस्त आहे. याच त्या मॅडम ज्या मिशी लावून ट्रिपला गेल्या होत्या. गेल्या होत्या ना? हो, मी माझी मागची ट्रिप यांच्यासोबतच एन्जॉय केली होती, ते पण ही मिशी लावून. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघ. हे बघ. टावका दिसतंय, टावका. आणि तुम्हाला माहितीये का, ही मिशी लावून मी खूप एक्सप्लोर केलं होतं. खूप म्हणजे खूप. म्हणजे या मिशीमुळे मला एक नवीन ओळख मिळाली होती, आणि याच मिशीमुळे मला सोनी मराठीने काम सुद्धा दिलं. काय? हो. आणि एक सिक्रेट सांगू का तुम्हाला? सांग.
ही मिशी लावते आणि मी भाऊसाहेबचा रोल करते आणि सोबतच मयुरीचा पण रोल करते आणि 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 एकाच दिवशी 2 परडे घेते. सिक्रेट कोणाला सांगायचं नाही. हा? येऊ मी? येतो मी. बाय. प्रिया, मी ऐकलं होतं की लोकांना टॅलेंटवर कामं मिळतात. इकडे लोकांना मिशी लावून कामं मिळतात पहिल्यांदाच ऐकलं. लय मिशी बुवान पोरगी आहेस तू. हा शब्दच नाहीये मुळात. उगाच बोलता तुम्ही. आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा यार. बेसिक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो ते करा ना सॉल्व्ह यार. करतो Time pass आम्ही सगळं करतायत. करतो. मॅडम तुम्हाला मिशी चालणार आहे काय? अरे नाही चालणार आहे बोलला ना. बुकिंग करा ना तुम्ही. बुकिंग मला जायचं. बुकिंग करा ना. शेवटचा पर्याय उरलाय आपल्याकडे हा, मॅडम. आपण ही ट्रिप कॅन्सल करूयात. आम्ही पैसे भरलेत. अरे यार. आम्ही नाही कॅन्सल करणार. 1 मिनिट आम्ही पैसे भरले. मॅडम आपण पुन्हा नव्याने ट्रिप आपण अरेंज करूयात तुमच्यासाठी. आणि मी आता एकदम लक्षात ठेवेन तुम्ही मेल आहे तुम्ही फिमेल आहे. अरे यार परत तेच करताय यार तुम्ही. मी मेल आहे ती फिमेल आहे हे सांगतोय. कळलं सॉरी तू शेवाले. मी सांगते तेवढा फॉलो. चल कर. हे इकडनं वर घे. खाली घे. गपची मार. सरकव ए, थांबा. वड आत ए, वड. इकडचं ए, आत. थांबा. ए झाकीर थांब. हा. थांब. काय करताय ते सांगा स्टेप बाय स्टेप मला. म्हणजे आता प्रॉब्लेम होणार नाही. सांगा. हा सांगतो. हो तुम्ही काय जवळून स्किट बघायला आलाय या ना. सांगा ना त्यांना. हो लगा माझं बी दाखवा जरा बघू. हा. बघ, माझं दाखवा. नाव विजय सानप. हा यांचं आहे, विजय करेक्ट सांग, हे करेक्ट आहे. मी आहे. हनीमून पॅकेज. हा बरोबर. हा. हा. हे दोघं माझं विथ दाखवा जरा. कमला माने. अरे यार विजय सानप नाही आणि माने कमल. हा कमल माने. कमल माने. आणि त्याच्यात तुम्ही कमला माने केले. ह्याच्याबरोबर का जाऊ मी हनीमूनला. हा याला चालतंय की मग. अरे मला काय येतं? मला जाण्याची मतलब आहे फक्त. चालतंय. तुमच्याकडे तो honeymoon package आमच्याकडून मला चला. काय अरे मला नाही करायला. ह्याला काय इनकमिंग फ्री आहे काय. चालतंय की मग. इनकमिंग फ्री म्हणजे काय म्हणायचे काय तुला? मला जायचं काय? वा. हास्य रसिकांना विचारूया त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. सोनाली ताई. शिवाली आणि प्रिया फॅन्टॅस्टिक तुम्ही दोघी. मस्तच आहेत ना. फार छान प्रथमेश. मज्जा आली. आणि मंडळी आज बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका मजेदार आणि दर्जेदार मनोरंजन अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.